राष्ट्रभर ज्या ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत, बीडची संतोष देशमुख हत्याकांड घडलं, त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचे सगळे लोक त्या ठिकाणी होते. पण त्या धनंजय मुंडेला वाचवण्याचं सुनील तटकरे आतोनात प्रयत्न त्यावेळेस करत होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो सूरज चव्हाण त्याने सुद्धा हिंदू संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली होती, त्याला सुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे करतायत. आणि आज इथे सुद्धा कर्जतमध्ये सुधाकर घारे, भरत भगत यांना सुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत. काल तर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण न झाले असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की या सुधाकर घारेचा कोणताही हात नसू शकणार असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग हे सगळं कृत्य जे सुनील तटकरे या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर करून करत आहेत. खरं तर हे ज्या सगळ्या जर आपण महाराष्ट्रातल्या केसेस पाहिल्या तर आमच्या रायगडमध्ये सुद्धा सुनील तटकरेच्या रूपाने आका तयार झालाय की काय असं आता आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे.